नमस्कार. माझा मुलगा 12वीला नीटची तयारी चांगल्या प्रकारे करून त्याला 685 मार्क नीटमध्ये मिळाले होते. स्वानंद सर आस्मिस करिअर अकॅडमीचे माझी भेट त्यांची नीट परीक्षेच्या दरम्यान मिरज येथे झालेली होती. त्यावेळी सरांनी मला एक बुकलेट दिलेलं होतं की ज्या बुकलेटमध्ये सर्व कॉलेजचे कट ऑफ्स आणि ऑल इंडिया रँक्स अशा पद्धतीचा सर्व डाटा की जो मधल्या वेळेमध्ये त्याचं ॲनालिसिस करून आपण कुठे ॲडमिशन घेऊ शकतो किंवा आपल्याला कोणते कॉलेज मिळू शकतात हे थोडं टेंटेटिव्ह त्याच्यावरून अंदाज आला. त्याच्यानंतर मी स्वानंद सरांशी भेटून इथे अकॅडमीमध्ये रजिस्ट्रेशन केलं. त्यांच्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळी जे काय अपडेट्स येत राहिले ते अपडेट्स त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून आम्हाला मिळत राहिले. त्यांचे जे सिनियर्स आहेत त्यांनी त्या प्रत्येक वेळी VCद्वारे झूम मीटिंगद्वारे अतिशय उपयुक्त अशी माहिती सर्वच विद्यार्थ्यांना दिली की ज्याच्यामुळे एक्झामच्या डेट्स ॲडमिशनच्या डेट्स काय आहेत किंवा कट ऑफ्स काय आहेत किंवा फॉर्म भरताना ज्या काही चुका होतात की ज्या चुकामुळे आपण त्यानंतर करेक्ट करू शकत नाही किंवा रँकिंग संदर्भात सर्व माहिती त्यावेळी सर्वच विद्यार्थ्यांना मिळत गेली. त्याच्यानंतर ज्या डेट्स आल्या त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स अपलोडेशन किंवा फॉर्म फिलिंग जे आहे की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या चुका होऊ शकतात की ज्या चुका आपण परत करेक्ट करू शकत नाही. एकदा तुमचे प्रेफरन्सेस जर लॉक केले तुम्ही तर त्याच्यानंतर ते चेंज करण्यासाठी काही ऑप्शन्स राहत नाही. त्याच्यामुळे इवन डॉक्युमेंट्सचे PDF तयार करणे त्याच्यापासून ते फॉर्मच्या सगळे फिलअप करणे, तो व्हेरीफाय करणे आणि तो सबमिट करून तो आपल्याला त्याची PDF देऊन तो करेक्ट आहे का बघून त्याच्यानंतर तो लॉक करणे इथंपर्यंत सर्वच गोष्टी यांच्याच जी काही यांची तज्ज्ञ टीम आहे यांच्यामार्फत झाली. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाला सेट GS मुंबई KM कॉलेज इथे पहिल्याच राऊंडला ॲडमिशन मिळालं. त्यावेळी देखील सरांनी खूप मार्गदर्शन केलं होतं की आपल्याला जे काही ॲडमिशन्स असे प्रेफरन्सेस टाकायचे की जे आपल्याला पाहिजे आहेत आणि ते आपल्याला मिळत आहेत. कारण उगीचच आपल्याला जे मिळत नाहीत असे प्रेफरन्सेस टाकून मग आपले चान्स आपण घालवण्यापेक्षा जे आपल्याला घ्यायचं आहे खरोखर अशा ठिकाणी त्यांनी सल्ला दिलेला होता. त्या पद्धतीनं पहिल्याच राऊंडमध्ये त्याला महाराष्ट्रातलं 1 नंबरचं MBBSसाठी जे कॉलेज मानलं जातं या ठिकाणी त्याला ॲडमिशन मिळालं. अशा प्रकारे ही जे आस्मी करिअर्स अकॅडमी किंवा ही जे गायडन्स आहे MBBS ॲडमिशनसाठी हे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला याचा उपयोग झाला. आज खरोखर मी या ठिकाणी सरांचे आभार मानण्यासाठी आलो होतो आणि पुन्हा एकदा या सर्व टीमचे आभार मानतो आणि माझे 2 मिनिटाचे एक स्पीच संपवतो. थँक्यू.